नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र हुंबट्टे, शिक्षणशास्त्र विभाग, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड. BA1 एज्युकेशन. युनिटचं नाव आहे मेजर फिलॉसॉफिकल स्कूल्स. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण आदर्शवाद ह्या पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या प्रमुख संप्रदायाची माहिती घेतली. खरं आदर्शवादानं तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये इतका मोठा प्रभाव पाडला की इसवी सन 1700 ते 1800 सालापर्यंत आणि आजच्या युगामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव टिकून आहे. याचा अर्थ ते तत्त्वज्ञान जीवनाचं तत्त्वज्ञान म्हणून लागू आहे. पण आदर्शवादानं सांगितलेल्या तत्वांना, मूळ तत्वांना, अध्यात्मवादी मूळ तत्वांना छेद देण्याचं जर काम कुणी केलं असेल तर ते म्हणजे निसर्गवादी विचारांनी. आदर्शवादानं सांगितलं की जीवनाचं जे अंतिम सत्य आहे, त्याचं स्वरूप आहे ते अमूर्त आहे, त्याला आकार नाही, ते मनोमय आहे, प्रत्यक्ष नाही, वस्तुगत नाही, ते इंद्रियांना दिसत नाही, मूळ कल्पना आहे ती आदर्श आहे. आणि ही कल्पना जी आहे त्याचा अनुभव त्या बुद्धिमत्तेला होत असतो. आदर्शवादानं सांगितलेली विचार हे जीवनावरती, शिक्षणावरती, मानवी जीवनावरती प्रभाव टाकणारे आहेत, त्याचा विचार करणारे आहेतच. परंतु त्यांनी सांगितलेले हे विचार प्रत्येकाला समान रूपानं अनुभवाला येत नसतील तर, ते जर सिद्ध करता येत नसतील तर, ते जर एकानं सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याला पाहता येत नसतील तर त्याचा जास्त उपयोग नाही. मुळात या चराचर सृष्टीच्या चलनवलनामागं कोणती तरी एक शक्ती काम करते, कार्य करत असते. त्याच्या सर्व क्रिया प्रतिक्रिया सगळ्या सजीव सृष्टीमधून, निर्जीव सृष्टीमधून दिसून येतात. ती शक्ती कोणती? ती ईश्वरी शक्ती, गूढ शक्ती, ब्रह्मशक्ती. त्याला जाणून घेण्याचं ज्ञान हे ब्रह्मज्ञान. माणूस जन्माला आला, या षड्रिपूमध्ये तो अडकला, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. याच्यामधून मुक्त होणं हे खरं मानवी जीवनाचं ध्येय. आधी मन आणि मग वस्तू हा विचार, हे सगळं जे आहे, हे सगळे सिद्धांत, हे सगळे तर्क, हे अनुमान करण्यास योग्य नाहीत. हे एखाद्याचे अनुभव हे कधीही सिद्ध करता येत नाही. कोणती शक्ती आहे आजपर्यंत कोणाला अनुभवायला आली? ही ईश्वरी शक्ती, दैवी शक्ती. आदर्शवादानं सांगितलं, खूप मोठमोठी मूल्य सांगितली, कुणाला याचा अनुभव आला? सगळ्यांनी मोक्ष प्राप्तीसाठी हजारो वर्ष तपश्चर्या केल्या, नाना यातना भोगल्या. कुणाला ईश्वर दिसला? कुणाला त्या शक्तीचा शोध लागला? म्हणजेच आदर्शवादानं सांगितलेली ईश्वरी शक्ती, दैवी शक्ती ह्या अतींद्रिय आहेत, तर्कातीत आहेत, तर्काच्या पलीकडच्या आहेत. त्यांनी सांगितलं म्हणून ते आदर्श. एक उदाहरण त्या व्हिडिओमध्ये, आदर्शवादाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं तुम्हाला सांगतो की माइंड आधी आणि मग मॅटर. ताजमहालचं उदाहरण दिलं होतं. ताजमहाल सुंदर आहे, भारतातली सुंदर वास्तू आहे, जगातल्या 7 आश्चर्यापैकी एक आहे. जे निसर्गात सगळीकडं दगड धोंडे आहेत तसा संगमरवर एक आहे, म्हणून त्याला ताजमहाल म्हणत नाहीत.
अनेक मोठमोठ्या इमारती वास्तू बांधल्या गेल्या म्हणून त्याला ताजमहाल म्हणत नाहीत. ज्या व्यक्तीच्या डोक्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ताजमहाल मोठा नाही, त्याच्या प्रतीकासाठी अशी एक वास्तू असावी हा विचार ज्याच्या डोक्यामध्ये आला, तो विचार, ती कल्पना सर्वश्रेष्ठ आहे असं आयडियलिझम आदर्शवाद मानतो. निसर्गवाद म्हणतो नाही, हे चूक आहे. कसं की तुम्ही वस्तू जर बघितलीच नाही तर त्याच्याविषयीची कल्पना करालच कसं. बघा कसं, संगमरवरच नाही अस्तित्वात तर तुम्ही संगमरवराचा ताजमहाल बांधायची कल्पना कशी करू शकता. आता तुम्ही हवा बघत नाही, चला हवेचा ताजमहाल बनवू, असं होतंय का कधी? नक्कीच होत नाही. का होत नाही? ते तुम्ही बघतच नाही, ती वस्तू तुम्हाला माहीतच नाही. जाणवते म्हणजे प्रत्यक्षात आहे का? ती वस्तूच जर प्रत्यक्षात नाही तर तुम्ही मनामध्ये विचारच करू शकत नाही. म्हणून निसर्गवाद म्हणतो मॅटर आधी, वस्तू होती म्हणून मनामध्ये विचार येतो. आदर्शवादानं सांगितलेली ही जी शक्ती आहे, काल्पनिक शक्ती, कल्पना शक्ती, ईश्वरी शक्ती, दैवी शक्ती, ही अनुमान करण्यासारखी नाही, हे अनुभवण्यासारखी आहे. मग याचा अनुभव येतो कुणाला? ईश्वराचं खरं स्वरूप कुणाला माहीत आहे का? ह्या सगळ्या कल्पनाच आहेत. ह्या कल्पना कुणीतरी आपल्यावर लादलेल्या आहेत, कुणीतरी दुसऱ्याने सांगितलेलं आहे का नुसतं विश्वासच ठेवायचा? या विश्वरचनेचे मूळ काय आहे? या जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे? तुम्ही मला सांगा. या विश्वरचनेचं मूळ काय आहे? या जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे? हे जर माहीतच नसेल, कुणी सांगितलंच नाही, तर या पृथ्वी तलावरची जीवसृष्टी जिवंत राहील की नाही? माणसाला, या सजीवाला, या चराचर सृष्टीला जगण्यासाठी याची गरजच काय? काही गरज नाही. आणि मग या आदर्शवादी विचारांनी मानव जातीवरती, या सगळ्या सृष्टीवरती पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, जन्म, पुनर्जन्म याचा इतका पगडा टाकलेला आहे. आजही माणूस या गोष्टींना घाबरतो. 21व्या शतकामध्ये अरे ह्या काय कल्पना आहेत या? कुणाला आजपर्यंत एवढ्या वर्ष पृथ्वीचा जन्म झाला, कुणाला तरी पत्ता लागायला पाहिजे स्वर्ग कुठं आहे, नरक कुठं आहे, पाप आणि पुण्य याची पूर्ण कॅटेगरी, जन्म पुनर्जन्म कुठं तरी यायला पाहिजे. अरे या सगळ्या काल्पनिक गोष्टी, याच्या विरोधात विचार करायला सुरुवात झाली. पृथ्वीवरती मानवानं जशी प्रगती केली इतर प्राण्यांच्या पेक्षा, तसं एकानं सांगितलेला विचार पडताळण्याचा प्रयत्न दुसऱ्याकडूनही झाला आणि मग शोधाशोध सुरू झाली. इथं वैज्ञानिक दृष्टी जागू झाली आणि मग सत्य शोधायला सुरू झालं. कसं होतं? पृथ्वीच्या भोवतीनं सूर्य फिरतो. गॅलिलिओने सांगितलं, विज्ञानानं सांगितलं की सूर्य फिरत नाही, पृथ्वी फिरते. विज्ञानानं शोध लावला. हे पृथ्वी, हे सूर्य, हे चंद्र, हे पृथ्वीसारखे वेगवेगळे ग्रह आहेत. ज्योतिषशास्त्रानं बी सांगितलं अध्यात्मवादामध्ये. पण पृथ्वीला केंद्र मानलं आणि सगळे इतर ग्रह उपग्रह पृथ्वीभोवती फिरायला लागले. विज्ञानानं शोधून सांगितलं की पृथ्वी हा या सूर्यमालेचा एक भाग आहे. सूर्य हा मुख्य उद्गाता आहे, त्याच्या भोवती सगळे ग्रह उपग्रह फिरतात, हे सूर्यकुल आहे. असे अनेक सूर्यकुल या अवकाशामध्ये आहेत. म्हणजे पहिला तडा गेला की पृथ्वीभोवती सर्व फिरतात. देवाची कृपा आहे. चंद्र, सूर्य, राहू केतू चंद्राला गिळतो. शोधून काढलं गेलं ते खोटं.
हे इंद्र देव आहे, कुठे कोणालाच माहित नाही कुठं देव आहे ते. हा वरुण देव आहे, पाऊस पाडतो. वायू देव आहे, हवा देतो. हवा आहे, पाऊस आहे, पण देव कुठं आहे? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे चंद्र, सूर्य, तारे, ग्रह, सूर्यमाला, सूर्यकुल, पाऊस, ऊन, वारा, पृथ्वी, आप, तेज, वायू, हे सगळे हे निसर्गाचे घटक आहेत. याच्या मागं कोणतीही दैवी शक्ती नाही, आध्यात्मिक शक्ती नाही, याला कोणतंही यथार्थ स्वरूप नाही. एकच स्वरूप आहे, ते म्हणजे नैसर्गिक स्वरूप, प्राकृतिक स्वरूप. हे कुणालाही पाहता येतं. आकाशात ढग आले, पाऊस येणार. ढग नाही आले, पाऊस येणार नाही. वरुण देवाची कृपा असू दे किंवा नसू दे. पृथ्वी फिरायला लागली, सूर्य उगवणार, सूर्य बुडणार, सूर्योदय होणार, सूर्यास्त होणार. याचा सूर्य आणि देव याचा काहीही संबंध नाही. हे पृथ्वीचं परिवलन आहे, हे पृथ्वीचं परिभ्रमण आहे. आणि मग निसर्गवादी विचाराचे मूळ तत्व काय आहे? ते म्हणजे त्यांचे तात्विक विचार. काय आहे भूमिका ही? पहिली भूमिका त्यांनी सांगितलं, या विश्वाच्या मुळाशी कोणतीही दैवी शक्ती नाही. निसर्ग हेच खरं सत्य. निसर्गच मूळ. या पृथ्वीचा आदी आणि अंत निसर्गच आहे. ह्या सृष्टीवरचे सर्व व्यवहार, मानवाचे असू देत, प्राण्यांच्या असू देत, वनस्पतीच्या असू देत, साऱ्या चराचर सृष्टीचे असू देत, सजीव आणि निर्जीव सृष्टीचे सगळ्याचे व्यवहार हे भौतिक नियमानुसार, निसर्ग नियमानुसारच चालतात. या विश्वाचं मूळ कोणतीही चैतन्यपूर्ण आध्यात्मिक शक्ती नाही, ती जड स्वरूपच आहे. म्हणून सांगितलं की मॅटर आधी, आणि माइंड नंतर. वस्तू आधी मग मन. संगमरवर होता म्हणून ताजमहाल बांधायची कल्पना आली. वस्तू प्रथम. या जडामधून, जडाचा शोध विज्ञानाने घेतला. किती लहानपर्यंत, कुठनं आजही त्याचा शोध सुरू आहे. सर्न, गॉड पार्टिकल्स. पृथ्वीची निर्मिती कशी झाली? कणाकणामधून. कण कण में है भगवान. प्रत्येक कणामध्ये भगवान आहे म्हणते. भगवान कशाला पाहिजे? कण हा कणच आहे. त्याचा अणु आहे, परमाणु आहे, विद्युत परमाणु आहे. सगळी जीवसृष्टी ही सजीव सृष्टी, ही सगळी प्राणी सृष्टी एकापासून दुसऱ्याची निर्मिती झालेला आहे. डार्विनचा उत्क्रांतीवाद इथं, आणि त्या उत्क्रांतीमधूनच मानवाची निर्मिती झालेली आहे. देवानं निर्माण केलेलं नाही. अध्यात्मवाद म्हणतो सोल हॅज अ बॉडी. म्हणजे प्रत्येक आत्म्याला एक देह आहे. हे काय सांगितलं होतं ते एक वेळ आठवणीत आणून देतो तुम्हाला. परमात्माचा एक अंश या जीवामध्ये, जीव रूपानं, या शरीरामध्ये जीव रूपानं आलेला आहे. म्हणजे मानवी जन्म हा ईश्वराचाच एक अंश आहे. किती कल्पना छान, कल्पनाच आहे ती. तिला आपण आदर्श म्हणायला लागलो, आणि म्हणजे समोर आहे त्याला काय म्हणायचं? आदर्शवाद म्हणतो की प्रत्येक बॉडीमध्ये, प्रत्येक आत्मा हा बॉडीमध्ये आहे.
बरोबर आहे. निसर्गवाद म्हणतो द बॉडी हॅज अ सोल. निसर्गवाद म्हणतो की बॉडीमध्ये आत्मा आहे, शरीरामध्ये आत्मा आहे. आता तुम्ही मला सांगा, परमात्म्याचा एक अंश आला, त्याने येऊन काय बॉडी तयार केली आहे? अरे हे नैसर्गिक आहे. माणसाचा जन्म हा कोणीतरी सांगितला म्हणून झालेला नाही, निसर्गतः झालेला. बॉडी आहे म्हणून आत्मा आहे, आत्मा आहे म्हणून बॉडी नव्हे. निसर्गवादानं आदर्शवादाला पहिला झटका इथंच दिला. बॉडी आहे म्हणून त्यात जीव आहे, नुसता जीव घेऊन काय करायचं? मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की माणूस मेला की त्याला काय म्हणतात की तो गेला, आणि मग इथं काय राहिलं? बॉडी. अरे ती बॉडी आहे म्हणून तो जीव होता. बॉडी नसतं तर नुसता जीव आता कुठं फिरायला लागलाय, ओळखा कुठं आहे? त्याला फिजिकल लॉ म्हणतो. मानवी शरीर आधी माणसाचा जन्म कसा होतो माहिती? पहिला बॉडी तयार होते आतमध्ये, आईच्या पोटात, गर्भामध्ये बॉडी. त्याचं हळूहळू एका पेशीपासून मग अनेक अवयव तयार होते, आणि मग अवयव तयार झाले की त्यातला एक अवयव मेंदू. त्या मेंदूमध्ये मन, विचार करण्याची कल्पना, ते मेंदूची क्रिया प्रतिक्रिया त्याच्यामध्ये. याच्यामध्ये कुठलीही शक्ती नाही. तुम्ही माणूस आहे म्हणून म्हणताय. आता वनस्पती आहे, एवढं बी असतं, त्याला एवढासा कोंब येतो, त्यानंतर त्याचं रोप तयार होतं, मोठा वृक्ष तयार होतो. त्याला काय असं म्हणायचं आहे? ईश्वराची इच्छा आहे, ईश्वराची शक्ती आहे. काही नाही. जर त्या बीला, त्याच्या कोंबाला पाणी, हवा, माती सगळं मिळालं तर नैसर्गिकरित्या त्याचा विकास होतो. माणसाचं बी तसंच आहे. आईच्या पोटामध्ये एक पेशी एकत्र येऊन तयार झाल्यानंतर त्याचा नंतर 9 महिने 9 दिवसानं बाळ तयार होतं. हे नैसर्गिक आहे. असं का डायरेक्ट देवानं आशीर्वाद दिला आणि बाळ हातामध्ये तयार झाला असं काय होतं? ते टीव्ही सिरियलमध्ये असतं. त्याचा इथं काय उपयोग नसतो. कोणतीही शक्ती याच्यामध्ये नाही. आणि मग याला भौतिक जीवसृष्टी, निसर्ग हेच सगळं कारणीभूत आहे. सगळ्या जीव सजीव सृष्टीला बॉडी आहे म्हणून त्या आत्म्याला तुम्ही आत्मा वगैरे काय म्हणताय? असं काय नाहीच आहे. म्हणून त्या जीवाला प्राधान्य. बॉडी, जीव नसेल तर बॉडी काय करायची म्हणते, बरोबर आहे ना? पण बॉडी नसेल तर जीव जाणार कुठं? आत्मा कशामध्ये शिरणार? लाकडात शिरणार आहे? ह्या मोबाईलमध्ये शिरणार आहे? कुठेही नाही जाणार. या जीवनाला काही अर्थ नाही. निसर्गवादानं सुद्धा त्यांच्या विचारामध्ये हीच भूमिका 3 प्रकारामध्ये मांडलेली आहे. निसर्गवादाचे हे 3 प्रकार आहेत. एक भौतिक निसर्गवाद किंवा त्याला वैज्ञानिक निसर्गवाद म्हणतात. या प्रवाहाचा विचार करणारे लोक म्हणतात की ही जी पृथ्वी आहे याच्यावर सगळे जीव, सजीव, निर्जीव सगळी चराचर सृष्टी आहे. तसाच एक माणूस आहे. विज्ञानवाद काय म्हणतो की माणूस हा सुद्धा या जड सृष्टीचा एक भागच आहे. बघा, मुंग्या कळपानं राहतात, माणूस सुद्धा तसंच राहतो. ते पण अन्नासाठी धडपडत असतात, तसेच हे पण राहतात. हे जर निसर्गतः सगळं चराचर सृष्टी चालत असेल तर मानवाचे व्यवहार सुद्धा या निसर्गातल्या चराचर सृष्टीच्या नियमाप्रमाणेच चालतात. त्याच्यासाठी वेगळं कोणताही हेतू नाही.
सर्व व्यवहार हे निसर्ग नियमानुसार. बघा कसं आहे, पाऊस पडायला लागला, काय करणार आपण? लगे आपल्या वर्तनात बदल होतो. आहे तसं आपण जात नाही. सगळी तयारी, रेनकोट, छत्री, निसर्गानं जसं ठेवलं समोर त्याच्याप्रमाणे वागायचं. म्हणजे मानवाचं वर्तन हे भौतिक सिद्धांतानुसारच चालतं. रेफ्रिजरेटर विकायचं आहे, हिमालयात जाऊन विकूया? नाही चालणार. वाळवंटामध्ये जायचंय, तिथला वर्तन, तिथलं व्यवहार, कपडे, आहार सगळं त्याच्या नियमाप्रमाणेच. दुसरा प्रकार जो आहे तो यांत्रिक निसर्गवाद. हे लोक म्हणतात की ही सगळी सृष्टी एक यंत्र आहे आणि प्रत्येक जीव या सगळ्या यंत्राचा एक भाग आहे. बरोबर आहे ना? एवढ्या मोठ्या यंत्रातला प्रत्येक कोणताही बॅलन्स चुकवून चालत नाही. हवेचा बॅलन्स चुकवून चालत नाही, पाण्याचा बॅलन्स चुकवून चालत नाही. यंत्र आहे ते. माणूस हा सुद्धा त्या निसर्गरूपी यंत्राचाच एक भाग आहे. ह्युमन मशीन त्याला म्हटलेलं. आणि मानवाचं शरीर हे सुद्धा एक यंत्रच आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे? सगळं आहे. मन आहे, मेंदू आहे, त्याचे क्रिया, प्रतिक्रिया, शारीरिक, मानसिक, हे सगळं जे होतं ते त्याच्या या मानवरूपी देहाच्या यंत्राचाच एक भाग आहे. बघा तुम्ही, आनंद झाला माणसाला, काय करतो? आनंदानं उत्साहित होतो. आनंद झाला म्हणून त्याची सगळी यंत्रणा ही त्या पद्धतीने ऍक्टिव्हेट करते. आता रोबो आलेला आहे, तो तुमच्या नजरेत नजर घालून हसतो, बोलतो, तुमचं स्वागत करतो, तुम्ही द्याल ते ऑर्डर ऐकतो. मशीन, माणूस पण मशीन. त्याला राग आला, रागाप्रमाणे त्याचा हात मुठ्या ओळल्या जातात, आपोआप हे मशीन काम करतं. असं हे यंत्रच आहे. मानवी जीवनाला कोणताही हेतू नाही असं यांत्रिक निसर्ग. मानवी जीवनामागं कोणतंही पूर्व नियोजन नाही, कोणतीही दिशा नाही, कोणतीही ईश्वरी शक्ती नाही, ईश्वरी इच्छा नाही. निसर्गवादानंच सगळे प्राणी, पशु, पक्षी, एक नर एक मादी यांच्यापासून प्रजोत्पादन तसंच मानवामध्ये आहे. हे तुम्ही आम्ही आणलेलं आहे. लग्न, विधी, सोहळा, संस्कार काही नाही. हे ज्यावेळी नव्हतं त्यावेळी मानवाची लोकसंख्या वाढलेलीच होती. हे सगळं मानव निर्मित आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे जैव निसर्गवाद, बायोलॉजिकल. जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून मानवाकडे पाहिलं म्हणजे काय की या पृथ्वीवर तलावरच्या सर्व सजीवांची प्रमुख गरज जी आहे की निसर्गामध्ये जगणं, सर्वायवल द फिटेस्ट. आणि मग त्यांच्या गरजा प्रमुख चार त्याच मानवाच्याही आहेत: आहार, निद्रा, भय आणि मैथून. ह्या सर्व सजीवांच्या, प्रत्येक सजीवाला आहार लागतो. भलं वनस्पती असू दे, मुंगे असू दे, किडा मुंगे असू दे, नाहीतर माणूस असू दे, त्याला अन्न लागतं. प्रत्येक सजीवाला भीती असते. भलं जंगलचा राजा सिंह असू दे, त्याला सुद्धा भीती असते. निद्रा, विश्रांती, झोप याची सर्व सजीवाला गरज असते. मैथून, एक नर एक मादी, पू केसर, स्त्री केसर, याच्यामधून नवीन जीवाची निर्मिती, हे सर्व सजीव सृष्टीचं चालतं. हेच मानव पण करतो. याच्यापेक्षा वेगळं काय आहे त्याच्यात? म्हणजे मानवी वर्तन, मानव आणि इतर सर्व प्राणी यांच्यामध्ये काहीही फरक नाही असं जैव निसर्गवादी मानतात. आणि जर माणूस इतर पशु प्राण्यासारखा जर या ठिकाणी या पृथ्वी तलावरच्या एका अनेक घटकापैकी एक घटक असेल, आता मुंग्या आहेत, ते पण आपल्या अन्नाची सोय करतात. कधी तर मुंग्यांचं असं लाईन असली तर बघा, ते आपल्यापेक्षा 50 पट ओझं घेऊन ते जातात, बिळामध्ये राहतात, स्वतःचं घर तयार करतात. मुंग्यांचं वारूळ आज जमिनीमध्ये जागी जागी त्यांच्या वसाहतीवरती संशोधन झालेलं आहे. त्यांचं एक गाव असतं जमिनीमध्ये. माणसाचं काय आहे?
माणसानं पण हे गाव निर्माण केलेलं आहे, शहर, गाडी, बंगला, घर हे निर्माण केलेलं आहे. मुंग्या पण करतात, ते सगळे सजीव, पक्षी करतात, पक्षी पण घरटी बांधतात. उलट पक्ष्यांच्या विणकर पक्षासारखं माणसाला घर बांधताच येत नाही. हे असं निसर्गवाद म्हणतो की अवा माणूस हा सुद्धा या निसर्गाचा एक भाग आहे. तर हा निसर्गवाद मानवाकडं आणि मानवी जीवनाकडं कशा पद्धतीनं पाहतो हे आपण नंतरच्या तासाला पाहूया. मित्र, निसर्गवादाचा हा विचार आपल्यापर्यंत आणून देण्यामध्ये ही भूमिका आपल्या उतरावी, आपल्यापर्यंत पोचावी हा छोटासा प्रयत्न. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. थँक्यू.